विषयी खूप ठामपणे माझी मतं मांडतो. त्याचं कारण माझं स्वतः जेव्हा 20 वर्षापूर्वी नाशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये अकॅडमीमध्ये प्रशिक्षण झालं, तर माझ्याबरोबर 5 महिला अधिकारी होत्या. 5 महिला अधिकाऱ्यांनी आम्हाला वर्षभराच्या प्रशिक्षणादरम्यान कधीच जाणवून दिलं नाही की त्यांना महिन्यातून 4-5 दिवस अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. त्यामुळे माझ्यासमोर सर्वसामान्य घरातून आलेल्या अशा 5 महिला अधिकारी होत्या. अधिकारी हा शब्द आपण नंतर विशेष नाम किंवा विशेषण लावूयात, पण अशा 5 महिला होत्या की ज्यांनी 20 वर्षापूर्वी ज्या विषयावर कधीच बोललं जायचं नाही, अशा विषय आहे की त्यांना देखील अशा काही अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतर मी इथे पीटीसीमध्ये आलो. पीटीसीमध्ये आल्यानंतर रुटीनप्रमाणे ट्रेनिंग सुरू झालं. मग काही मुली बाहेर रनिंग करत असताना दिसायच्या, त्याच वेळेला काही जणी चालताना दिसायच्या. मग साधारणपणे करत कॅल्क्युलेशन असतं, तर त्याप्रमाणे हे विषय बोलायचे का नाही बोलायचे हा पण एक प्रश्न असतो. मग मी विचारायचो, तर मग एक रजिस्टर असतं, तर रजिस्टर मग आमच्याकडे अधिकारी होते ते मेंटेन करायचे. मग त्याच्यात कारण लिहायचे. मग कारण असेल तर कोणी ताप आलाय, कोणाचा पाय दुखतोय, कोणाला काय वाटतंय, आणि शेवटी मग एक कॉलम असायचा की हा जो विषय नाही सर ते तसा आहे. मग एवढंच, ते पुढे बोलायचेच नाही. मला लक्षात आलं हे खरोखर अजून तिने जसं मॅडमनी सांगितलं तर टॅबू म्हणूनच हे घेतलं जातं. माझी आई त्यातनं गेलेली आहे, माझी बहीण त्यातनं गेली, माझी पत्नी त्यातनं जाणार आहे गेलेली आहे, आणि माझी मुलगी पण यातनं जाणार आहे. मग असा जो विषय सर्वसामान्यांच्या मनात आणि घरात आणि शरीरामध्ये 24 तास बाय 24/27 जो असतो, त्या विषयावर आपण अशा पद्धतीनं का जगतो? तर इथं हा आपल्याकडं कुठेतरी आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ट्रॅडिशनल माइंडसेटमध्ये काही वेळेला आपण त्या प्रिकॉशन कधी घेतल्याच जात नाही, आणि मुलींना न कळत्या इतक्या लहानपणीच अशा प्रकारचे आजार येतात. मी खूप आज पण ही माझी 3री बॅच आहे मुली, त्यांनी सुरुवातीला येऊन पहिल्यांदा सांगितलं, सर हा हा प्रॉब्लेम आहे मुलींचा आणि मला आपल्याला बोलावं लागेल, कारण हे मला समजतं, तुम्हाला आवडेल की नाही मला माहिती आहे. इतक्या शांतपणे आणि कुठल्याही प्रकारे भीड न ठेवता तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. परत त्यांना आठवणी सांगा. त्यांनी येऊन मला सांगितलं, सर असा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे ही केअरटेकर म्हणून जर महिला अधिकारी बोलते, तर मी यांचं सगळ्यांचं मी तर त्यावेळेला डिक्लेअर तसंच निभावलं दोन्ही बॅच बरोबर. तुमचं पण अघोषित मी बात आहे. थोडंसं विषयांतर होईल, पण टाळ्या 2 वेळा वाचवल्या जातात. एकदा खरोखर भाषण आवडलं तर, किंवा आवडलं नाही तर. आता मला असं वाटतंय तुम्ही ठरवा नेमकं कधी वाजवायचं. तर या पार्श्वभूमीवर तो विषय आम्ही सुरू केला, आणि त्याच्यानंतर मी माझ्या RPI आणि सगळ्या टीमला एवढंच केलं की मुलींच्या मनातून ते डोक्यातनं काढून टाके की मला त्याला आपल्या सगळ्या गावाकडे अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल इतका मोठा शब्द कोणी वापरत नाही. नागपूर पीटीसीची एक चांगली गोष्ट अशी होती की या दिवसामध्ये कुठल्याही मुलीचं वेगळं स्क्वॉड काढलं जातं, कधीच नाही. परंतु माझ्याकडे नंतर अकोल्याला चार्ज आला काही कारणामुळे, तिथं कावीळ असताना. तर अकोल्याला 600 मुली होत्या, आणि त्या 600 पैकी रोज एक 70 मुली 40 मुली रोज वेगळे पळायचे, मी सेपरेट स्क्वॉडमध्ये पळायचे. मग त्यापैकी मी मुलींना बाजूला घेऊन बोलतो. तिथं पण 1-2 चांगले अधिकारी होत्या महिला, त्यांना सोबत घेऊन, तिथली DYSPच लेडी ऑफिसर होती, मग तिला घेऊन बोललो की अगं हे तुझ्या वेळेला होत होतं का? तर नाही म्हणे, आमच्या वेळेला असं नव्हतं. मग इथंच का होतंय? मग आम्ही त्या मुलींना बाजूला घेतलं, त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या मैत्रिणी नागपूरच्या आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, असं कुठलं वेगळं स्क्वॉड असतं का? तर असं कुठलं स्क्वॉड नसतं. मग अकोल्यात आम्ही तो प्रयत्न, त्या मुली वेगळ्या असतात, त्यांनी वेगळेपणाने थोडंसं विश्रांती घ्यायला हरकत नाही, परंतु स्वतःच